नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध सावंत. अनिज रेसिपी या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आपण केळीच्या फुलाची भाजी ही रेसिपी बनवणार आहोत. चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. हे आपण केळ फूल घेतलेलं आहे. हे असं ते सोलून घ्यायचं. अशी ती टरफल काढून त्याच्या आतमध्ये टरफलच्या आतमध्ये फूल असतं, ते फूल फक्त आपल्याला घ्यायचं आहे. हे आता आपण सगळी फुलं काढून घेतलेली आहेत. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला आता आपण ही भाजी साफ करून घेऊया. फुलं या फुलाच्या आतमध्ये आपलं ढोल ताशा वाजवायची जी काठी असते त्या टाईपमध्ये एक काडी असते ती, आणि टरफल हे ती काडी काढल्यावरती ऑटोमॅटिक टरफल निघतं. हे दोन भाग त्याचे भरपूर कडू असतात, त्यामुळे हे काढायची खूप गरज असते. हे बघा, त्याची आपण टरफल आणि ती काडी काढलेली आहे. आता हे आपण चिरून घेऊया. हे असं चिरून झालं का जे चिरलेलं असतं ते लगेच पाण्यामध्ये टाकायचं. म्हणजे त्याला चीक खूप असतो, तो चीक हा सगळा पाण्यामध्ये उतरला जातो. आणि जर तसेच ठेवलं तर ती काळी काळी पडत जाते, कारण चीक असतो त्याला. त्यामुळे लगेच चिरून झालं की पाण्यामध्ये टाकायचं. हे ज्या फुलाचा लाटचा भाग आहे तो काय आपल्याला सोलता येत नाही, त्यामुळं तसाच चिरून घ्यायचा आपण तो, आणि तो पण पाण्यामध्ये घालायचा. हे पाण्यामध्ये असं चांगलं धुवून घ्यायचं. बघा पाणी पण कसं काळं काळं झालं आहे, सगळा चीक त्याच्यामध्ये उतरलेला आहे. हे आता आपण काढून घेऊया. आणि याला आपल्याला आता एक उकळी आणायची आहे. त्यासाठी आपण पाणी ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं की त्यामध्ये हे केळ फूल आपण जे कट केलेलं असते हे घालायचं, आणि त्याला अशी एक उकळी आणायची. उकळी आली एक का आपण ते परत गाळून घ्यायचं, म्हणजे पाण्यातून काढून घ्यायचं. आता आपण ही कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये हिरवी मिरची, कांदा असा हा परतून घ्यायचा. कांदा परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो आपण घालूया. हे कांदा टोमॅटो पण परतून घ्यायचा. त्यानंतर आपण मसाले घालूया. हे कांदा लसूण मसाला, त्यानंतर मिरची पावडर, हळद, हे असे मसाले घालून ते मसाले चांगले भाजून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये केळीचं जे आपण फूल कट करून घेतलेलं आहे उकळून ते घालायचं. वरून चवीनुसार मीठ. आणि यामध्ये हरभऱ्याची डाळ किंवा तुरीची डाळ भिजवून जरी घातली तरी चालते. आज आपण प्लेनच बनवत आहोत. यामध्ये आता आपण अर्धी वाटी गरम पाणी घालूया. आणि ह्याच्यावर गॅस स्लो करून झाकण ठेवायचं 3 मिनटासाठी. आता आपले 3 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून घेऊया. हे बघा, आता आपली भाजी ही शिजलेली आहे. आणि थोडी ओलसरच ठेवायची, म्हणजे त्यावर भाकरी चपाती दोन्ही पण खाता येते. चला मग आता आपली भाजी तयार झालेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली. चला आता आपण भाजी सर्व करून घेऊया.